यहुद्याच्या राज्याबरोबर जे काही घडलं ते खरोखर दुःखद होत. यिर्मया संदेष्टाने केवळ त्यांच्या विलापासाठी हे पुस्तक लिहिले. जो ख्रिस्ती देवाच्या मार्गातून भटकतो त्याचे काय होते, तो आपला विश्वास गमावतो, चर्चला जाणे सोडून देतो आणि खरोखर दुःखाची बाब आहे. सैतान अशा व्यक्तींमध्ये कर्करोगाची पेरणी करू शकतो जेणे त्यांचा मृत्यू लवकर होईल. कामुक वासना, समलैंगिक आकर्षण, लहान बालकांबद्दल विकृत लैंगिक इच्छा तो निर्माण करू शकतो. त्याला जागा देऊ नका, असे कधी करू नका. देवाच्या वचनात ठाम राहा आणि तुम्ही विजय व्हाल. विलाप गीताच्या पुस्तकात पुढील प्रमाणे लिहिलेले आहे. 3रा अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये जे लिहिले आहे ते मी मनात आणतो, म्हणून मला आशा आहे. तर जे काही झाले त्याला आठवा. ते फार दुःखद होते, तरीही त्याला आशा होती की देव त्यांना परत आणेल. यहुद्यातील लोक बाबेलमध्ये गुलामगिरीत गेले कारण त्यांनी देवाचे ऐकले नाही, पण देव त्यांना परत आणणार होता आणि त्याने आणले देखील. इस्रायल त्याचा पुरावा आहे. आणि त्यांना देवाच्या लोकांना नष्ट करता आले नाही कारण देवाचा एक करार आहे. अब्राहमाबरोबर त्याने त्या सर्वांचा सन्मान केला. या आपण प्रार्थना करूया. पित्या, प्रभू येशूच्या नावात तुझे खूप खूप आभार. मी तुझ्या अधिकाराचा आणि तुझ्या सामर्थ्याचा वापर करून त्या दुष्टाला आताच बाहेर काढतो. दुष्टा, या आयुष्यातून बाहेर पड आणि दूर जा. नाहीसा हो, ही आशीची वेळ आहे, कारण आम्ही देवाच्या अभिषेकावर अवलंबून आहोत. धन्यवाद पित्या. आमेन.